नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. दुष्काळी तालुक्यात शेतकऱ्याने मिरचीत मिळवले भरघोस उत्पन्न. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत शेतकरी लखपती. बुलढाणा जिल्ह्यात हरभऱ्याच्या उत्पादनात घट, शेतकऱ्यांना आर्थिक फटका. आणि इगतपुरी तालुक्यात आदिवासी बहुल भाग अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित. आता बातम्या सविस्तर. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत शेतकरी लखपती झाल्याची बातमी समोर आली आहे. येवला कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन इगतपुरी तालुक्यातील देवठाण येथील शेतकऱ्यांनी शेततळे बांधून त्यात पावसाळ्यात पाणी साठवून 3 एकर क्षेत्रामध्ये मिरची व 1 एकर क्षेत्रामध्ये अद्रकाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले. येवला दुष्काळग्रस्त तालुका असल्याने या शेतकऱ्याने योग्य नियोजन करत मिरची व अद्रकाच्या उत्पादनासाठी 3.5 लाख रुपये खर्च केला. या शेतकऱ्याला आतापर्यंत 17 ते 18 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तरी कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून हा शेतकरी लखपती बनला आहे. नमस्कार, मी देवठाण येथील शेतकरी संदीप अशोक पवार. आम्ही आता इथं आमचा दुष्काळी परिस्थिती भाग येवलामध्ये व आम्ही आता इथं देवठाणमध्ये राहतो. आम्ही दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही शेततळे खोदकाम केले. आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी सल्ला दिला व शेततळे अस्थिरीकरण व खोदकाम हे काम केले. आणि त्यानंतर आम्ही म्हणजे 1 एकर आल्यावरती लागवड केली व 3 एकर मिरचीवरती लागवड केली. आल्याची आम्ही माई व्हरायटीची निवड केली आहे आणि मिरचीची आम्ही रेड पॅप्रिका म्हणून व्हरायटी केली आहे. त्यात आम्हाला 3 एकरामध्ये 60,000 रोपं लागले व आम्ही त्यासाठी आता एक खर्च केला आहे तो 3 ते 3.5 लाख रुपये पूर्ण 4 एकरात आम्हाला खर्च आला आहे. तर आम्ही आता ही रोप मिरची लागवड केली त्याला आम्ही तार, बांबू व मल्चिंग पेपर व ड्रीप हे आम्ही ज्याला केलं आहे त्याच्यावरती आम्ही आता ही पूर्ण मिरचीचं उत्पन्न घेतलं आहे. आणि आता आम्हाला त्यासाठी 2-3 टन म्हणजे ॲव्हरेज निघालं आहे मिरचीचं. म्हणजे आम्हाला 17 ते 18 लाख रुपये उत्पन्न झालं आहे. भरपूर झालं आहे आम्हाला यावर्षी. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होती. मात्र हरभरा पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघेल अशी अपेक्षा होती. सुरुवातीस हरभऱ्याचे पीक चांगले होते. यावर्षी खरीपमधील सोयाबीनचे कमी झालेल्या उत्पन्नाची भर निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र हरभऱ्याचे पीक फुल घाट्याच्या अवस्थेत असताना अवकाळी पाऊस व धुक्याने फुलगळ व घाटे बारीक पडली. त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून खरीप हातचे गेले आहे. आता रब्बीच्या हरभऱ्यानेही दगा दिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यावर्षी खरीपाच्या सोयाबीनच्या पिकावर ऐनवेळी येलो मोझॅक या रोगाने व ऑगस्ट महिन्यात पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. खरीपात एकरी 3-4 क्विंटल निघाले तरीही शेतकऱ्यांनी न डगमगता रब्बीत हरभऱ्याची पेरणी केली. सर्व आशा शेतकऱ्यांची हरभऱ्यावर होती. परंतु गारीसह अवकाळी पाऊस, त्यातच धुक्याने फुलगळ, मर, घाटे पिवळी पडली, दाणे बारीक पडल्याने हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. सोयाबीन सारखेच हरभऱ्याचे उत्पन्न कोणाला एकरी 4 तर कोणाला 5 क्विंटल निघाले आहे. परिणामी वर्षभराचा खर्च कसा भागवायचा अशी चिंता व्यक्त केली जात आहे. रामनगर, राहणार वेगाव, खामगाव तालुका. मी मागच्या वर्षी सोयाबीन पेरले होते. सोयाबीन पेरल्याबरोबर जेव्हा फुलं होतं त्यावेळेस पाणी पडल्यामुळे फुल खचलं सोयाबीनचं. आणि फुल खचल्यामुळे उत्पन्नात घट येणार असं वाटणारच होते. नंतर ज्यावेळेस सोयाबीन हार्वेस्टिंगला आल्यावरही वरच्या पाण्यात निसर्गानं त्याचा गुण दाखवलाच. त्यामुळे हार्वेस्टिंग आलेलं सोयाबीन मातीमोल झालं. त्यामुळे उत्पन्नात खूप मोठी घट आली. त्या घटीचा आपण आता असं वाटलं की आपण हरभऱ्यामध्ये याचा करचळा काढू. पण हरभऱ्याने पण त्याचा गुण दाखवलाच. हरभरा पेरला, लगेच पाणी आलं. त्यामुळे हरभऱ्याला रोग लागल्यामुळे हरभरा पतला झाल्यामुळे काय आता असं वाटलं आपण तरी याच्या फवारणीमध्ये याचं कवर करू. पण फवारणी दिल्यावर नंतर हरभरा फुलावर आला. काठ्यावर आल्यावर फुलात असताना परत एक जोरदार 8 दिवसाची झडी लागली. पाण्याची झडी लागल्यामुळे काय झालं, हरभऱ्यामध्ये खूप पिवळा पडल्यामुळे ते मर रोग आला. त्यामध्ये खूप जळाला हरभरा जळाल्यामुळे हरभऱ्यामध्ये आणखी आता घट येणार हे पण समजलंच. नंतर काय झालं, नंतर फुलावर पाणी निघून गेल्यावर
धुवारीनं अळीनं एवढा धुमाकूळ घातला. किती एकर पेरला होता तुम्ही शेतात हरभरा? हरभरा माझा होता 10 एकर हरभरा पेरला होता, त्यामुळे तो जळून 5-6 एकर राहिला. सध्या काय भाव आहे हरभरा? सध्या हरभऱ्याला काय 53, 51, 52, 53 चालला हरभरा मार्केटमध्ये. कशा प्रकारचं शेतकऱ्याला संकट ओढवलं? शेतकऱ्यावर संकट म्हणजे दुहेरी संकट म्हणजे आलं. पहिले तर निसर्गाचा संकट आलं पाण्याचं, नंतर अळीनं एवढा धुमाकूळ घातला की पूर्ण गाठे एवढी अळी आली, 2-2, 3-3 फवारे मारून अळी कव्हर नाही होत जाय. नंतर मोजॅक पण आला होता सोयाबीनवर. सोयाबीनवर तर येलो मोजॅक आला होता, पण हरभऱ्यावर मर रोग आला होता. त्याच्यामुळे नुकसान झालं. त्याच्यामुळे नुकसान झालं, पण हरभऱ्यामध्ये एवढी घट कमी आली की एकरी 2 आणि 3चे झडते लागले आम्हाला. इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेर आणि धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत, मात्र तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघात स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाजातील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक पण सत्य चित्र समोर येत आहे. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सारख्या योजना असूनही त्याचा फायदा या नागरिकांना होताना दिसून येत नाही. तालुक्यातील अनेक भागात अजूनही महिलांना आणि मुलींना भर उन्हात पायपीट करत करत पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. धरण झाल्यावर धरणालगत पुनर्वसन झालेल्या अनेक वाड्यापाड्यांना धरणालगत असून सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण तंतोतंत येथे लागू पडत आहे. घर जल ही योजना केंद्र शासनाने 2020 साली आपल्या देशामध्ये संपूर्ण आदिवासी पाडे असेल, गाव असेल, शहर असेल, नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांमध्ये ही योजना राबवली सुरुवात केली. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये शेकडो योजना या सुरू आहेत. मात्र या योजनांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. या योजनेचा मुख्य उद्देश होता की सतत एकदा आता योजना केली तर ही योजना 30 वर्ष पुन्हा त्या गावामध्ये योजना करायला नको, ही योजना 30 वर्ष चालली पाहिजे असं नियोजन करून असं पाण्याचा सोर्स शोधण्याचं देखील त्या नियमामध्ये आहे, त्या योजनेमध्ये आहे. मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व योजना या फक्त आणि फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठी योजना बनवल्या गेल्यात असं आजचं चित्र आहे. आजही सर्व आदिवासी पाण्यावरती भीषण पाणी टंचाई आहे. एकाही योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही. पाणी आहे की नाही, पाणी पुरेल की नाही याचा कुठलाही अंदाज न करता ठेकेदारांनी कामं सुरू केले आणि याला कार्यकारी अभियंता, संबंधित अधिकारी हे सर्वांनी संगनमत करून या सर्व योजनांचा बट्ट्याबोळ केलेला आहे. सर्व योजनांची चौकशी करावी. जोपर्यंत चौकशी होत नाही, काम पूर्ण होत नाही, त्यामुळे उर्वरित बिल यांना अदा करू नये अशी मागणी आम्ही यावेळी केलेली आहे. इगतपुरी तालुक्यातील आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व योजनांची चौकशी प्रशासनाने करावी. तोपर्यंत एकही रुपयाचं बिल या संबंधित ठेकेदारांना देऊ नये. या योजना कशा पद्धतीने केल्या की प्रत्येक योजनेचं जे पाईपलाईन खोदण्याचं जे काम आहे ते 30 फुटाच्या वरती अजिबात नको, परंतु इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व योजनांचं काम हे अत्यंत बोगस आहे. रिक्षा जरी गेली तरी त्याचा पाईप फुटेल अशी अवस्था काही ठिकाणी आहे. या योजनांची चौकशी करावी अशी मागणी आम्ही एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करतो. तसेच रस्त्यांच्या अपुऱ्या आणि रखडलेल्या कामामुळे रुग्णांना आणि गरोदर महिलांना आजही झोळीतून नेण्याची वेळ येत असून हाच का आत्मनिर्भर भारत असे म्हणण्याची वेळ या बांधवांवर आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षपणामुळे आदिवासी बांधवांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन आणि थाटामाटात उद्घाटन झालेल्या रस्त्यांच्या कामाची तसेच अपूर्ण असलेल्या कामांची तात्काळ चौकशी करून संबंधित असलेल्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी केली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा विधानसभा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये इथून मागे भरपूर आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, परंतु ज्या आदिवासींच्या ज्या बहुजन बांधवांच्या समस्या ज्या जशाच्या तसेच आहेत. केंद्र सरकारने जे आदिवासी बांधवांपर्यंत या बहुजन बांधवांपर्यंत घराघरामध्ये नळ पोहोचवण्याची योजना, गावागावात पाण्याची व्यवस्था करण्याची जी व्यवस्था करण्यासाठी जी जलजीवन मिशन नावाची जी योजना सुरू केली, तिच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात भ्रष्टाचार झाला आहे. ते जलजीवन मिशनचे कामं अपूर्ण पडलेत. ते पाईप जे आणलेत ते एकदम प्लॅस्टिकचे आणले, ते फुटून जाणारे पाईप आहेत. आणि यांनी फक्त मलिदा खाण्याचं काम केल्यामुळं इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये जलजीवन मिशनची जी योजना राबवण्यात आली, त्या जलजीवन मिशनची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदारांवरती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे ही मी प्रथम मागणी करणार आहे. त्याच माध्यमातून आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यपूर्व
नंतरही स्वातंत्र्यानंतरही ज्या आदिवासींच्या या बहुजन बांधवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, शाळा, वीज, दवाखाने, हे अजूनही आदिवासी भागात बघायला मिळत नाही. जे रस्ते झालेत फक्त नावाला, फक्त उद्घाटनं झालेत. इलेक्शनच्या आधी फक्त पाट्या उभ्या करून ठेवल्या, उद्घाटनं केले. ते रस्त्याचे बिलही यांनी वरच्यावरची लोकप्रतिनिधी काढून यांनी त्या रस्त्याच्या नावाचा मलिदा खाऊन घेतला आणि रस्ते जसे तसे पडलेले आहेत. आणि या आदिवासी पाड्यांना, गावांना रस्ते नसल्यामुळं अजूनही माझ्या आदिवासी माता भगिनींना डोली करून जावं लागतं पेशंटला. तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही, कोणती गाडी पोहोचत नाही. त्यामुळे या रस्त्यांचीही, या विकास कामांची चौकशी व्हावी आणि जनतेनेही जागृत होऊन या जलजीवन मिशनसारख्या योजना आणि ज्या ज्या कामांचं उद्घाटन झालेलं आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये, त्या सर्व कामांची चौकशी व्हावी. कारण त्या गोरगरिबाच्या नावाखाली जर कोणी टाळवरचं लोणी खात असेल, ही जनता खपून घेणार नाही. त्यामुळे हे उद्घाटनं थांबवावे आणि प्रॅक्टिकल काम करावं आणि त्या जनतेला न्याय मिळावा. कारण अजूनही पाणी उशाचे आदिवासी बांधवांच्या, आदिवासीच्या जमिनी धरणात गेलेल्या आहेत, तरीही त्यांना पाणी प्यायला मिळत नाही. त्या महिलांना, माझ्या आदिवासी माता भगिनींना डोक्यावर हांडा घेऊन 2-2, 5-5 किलोमीटर दऱ्याखोऱ्यातून वरती झिऱ्याचं पाणी न्यावं लागतं, पायपीट करावं लागती. हीच तुमची जलजीवन मिशन नावाची योजना का? त्यामुळे जलजीवन मिशन नावाच्या योजनेची सखोल चौकशी व्हावी, त्याच्यावर तात्काळ गुन्हे व्हावे आणि यांचे ज्या ज्या ठेकेदारांनी बिलं काढून खाल्ले असतील त्यासाठीही मी अँटी करप्शन ब्युरोलाही पत्र देणार आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर, जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानतर्फे पैठण येथील नाथषष्ठी महोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे पालखी पैठणकडे निघाली आहे. या पालखी महोत्सवाचे हे 47वे वर्ष असून दरवर्षी या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. ही दिंडी 21 मार्चला श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा इथून निघून 30 मार्चला पैठण येथे पोहोचणार आहे. सिद्धेश्वर संस्थातर्फे या दिंडीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दिंडी धोत्रा इथून निघाल्यानंतर गोळेगाव, लिहाखेडी, सिल्लोड, आळंद, फुलंब्री चौका, छत्रपती संभाजीनगर, कांचनवाडी, बिडकीन, ढोरकीन व नंतर पैठण अशा मार्गाने जाणार आहे. ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत सिद्धेश्वर भक्तांतर्फे करण्यात येते. तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ, चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था भक्तांतर्फे ठिकठिकाणी करण्यात येते. या दिंडीमध्ये पंचक्रोशीसह तालुक्यातील, जिल्ह्यातील व महाराष्ट्रभरातील भाविक सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. दिंडीत हिसोडा, दहीगाव, तोरणाला, खुपटा, जळकी बाजार, मादणी, धोंडखेडा, जळगाव, सपकाळ, गोळेगावसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. पैठणपर्यंत दिंडी पोहोचता जवळपास 4 ते 5 हजारांचा भक्तवर्ग या दिंडीमध्ये सहभागी होतो. यंदा अतिशय उत्साहात भाविक या दिंडीत सहभागी झाले आहेत. ही दिंडी आज छत्रपती संभाजीनगर येथून पैठणकडे रवाना झाली आहे. येथून पैठण ही दिंडी निघालेली आहे. देवाच्या नावाखाली आम्ही आनंद लुटत चालतो.
एकदम आनंदात आमचे परिवारी शेवटला पैठणला पोहोचले. असे लोक आहेत. 21 तारखेला धोत्रा येथून पालखी निघालेली आहे. आमचे मुक्काम लेहगिडी, सिल्लोड, संभाजीनगर, कांचनवाडी, बिडकीन, ढोरकीन, पैठण. मातीचा कळस नेत होती माझी आई. मी 3 वर्षापासूनच येते, मला जास्त काही माहिती नाही, फक्त एवढी आली मी आता. माझी आई पहिले नेत होती मला हात मारायला कळस. आनंद वाटतो, चांगलं वाटतं, देवाचं करा वाटतं. आमची आई करत होती पहिले, मी आता नवीन येते 2 वर्षापासून. संभाजीनगर या जिल्ह्याचं कुलदैवत म्हणजे धोत्रा. धोत्रा सिद्धेश्वर महाराज हे सिद्धेश्वर महाराजांचे एक 16वा म्हणून हा धोत्रा ते पैठण ही यात्रा जात आहे आमची. पैठणची नाथ महाराजांच्या षष्टीकरता वारकरी जे आमचं वारकरी मंडळ आहे, हे वारकरी मंडळ सगळं बाहेरचं जळगाव, सपकाळ, कुपटा, मादने, धोत्रा, दोनखेडा, गोळेगाव या परिसरातले हे सगळे व्यक्ती जमा होऊन आणि आपली धोत्रा ते पैठणपर्यंत महाराजाचा एक 16वा म्हणून एक नाथषष्ठीचा एक काहीतरी वारी म्हणून या दिंडीमध्ये सगळं पंचकुशीचे लोक जमा होऊन आपले धोत्रा ते पैठणपर्यंत जातात. आमची मुक्काम पहिला लेखडी, दुसरा सिल्लोड, तिसरा आळंद, चौथा फुलंब्री, 5वा चौका, 6वा संभाजीनगर, 7वा कांचनवाडी, 8वा बिडकीन आणि 9वा ढोरकीन. 10व्या मुक्कामाला आम्ही षष्टीच्या आदल्या दिवशी पैठणला पोहोचतो आणि पायीवारी करतो. कितवं वर्ष आहे दिंडीचं? 47 वर्ष. काय नाव आपलं? ईश्वर सिंग लाल सिंग राजपूत. नागपूर अकोल्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद होतानाच त्याचे सौम्य धक्के बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातही जाणवल्याची माहिती आहे. नागरिकांनी प्रशासनाला ही माहिती दिल्याने त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार धक्का जाणवल्याची माहिती तहसीलदार दीपक बाजड यांनी दिली आहे. नागपुरात मंगळवारी भूकंपाची नोंद झाली आहे. त्याचे धक्के अकोल्यातही बसल्याची नोंद आहे. तर बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार नागपुरातील भूकंपाचे सौम्य धक्के शेगावात जाणवल्याची माहिती आहे. नागरिकांनी प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली, त्याची पडताळणी करण्यात आली. तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांनी त्या कार्यालयात असताना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदार बाजड यांना दिली. त्यानुसार नागपुरातील भूकंपाचा धक्का शेगावपर्यंत पोहोचल्याची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये कुठेच काही परिणाम झालेला नाही असेही त्यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्यातून आज माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की आज दुपारी नागपूर येथे व संध्याकाळच्या दरम्यान अकोला येथे सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के झाल्याचे यंत्रमापकाने नोंद केल्याची माहिती मिळाली. शेगावातील काही नागरिकांनी सुद्धा फोन करून अशा प्रकारचं धक्के जाणवल्याचं फोन करून सांगितलं. तर कदाचित नागपूर आणि अकोल्याला जे भूकंपाचे धक्के जाणवले त्या अनुषंगानं थोडेसे त्याचे पडसाद हलक्या प्रमाणात इथे उमटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना एवढंच आव्हान आहे की यापुढे जर काही असं जाणवलं तर लगेच रोडवर येऊन जावं आणि भयभीत होण्याची काही कुठल्या प्रकारची गरज नाही. नैसर्गिक आपत्ती विभागाशी त्यांनी तात्काळ याबाबतीत संपर्क करावा. इस्लामपूर चिकुर्डे जाणाऱ्या रोडवर चिकुर्डे येथील स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये जिथे प्रेताला अग्नी दिली जाते त्या रॅकला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काळ्या कपड्यांमध्ये हळद कुंकू लावून नारळ, बाहुल्या, बिबे, कवाळ असे साहित्य बांधून अंधश्रद्धेचा कळस केला आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरून प्रवास करत असलेले प्रवासी थांबून हा अंधश्रद्धेचा कळस बघत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच असा कोण अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जिथे प्रेताला अग्नी दिला जातो तेथील बांधलेल्या काळ्या कपड्यातील साहित्य सोडून पाहिले तर त्यामध्ये करणीसाठी नारळ, लिंबू, दाबण, काळ्या कपड्याच्या बाहुल्या, सुया, बिबटे, हळद कुंकू आढळून आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी कुरपळ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यामधील चिकोर्डी गावामध्ये गेले 3-4 दिवस तेथील स्मशानभूमीच्या कठड्याला करणी केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली. करणी या स्वरूपाची होती, किंबहुना काहीतरी मांत्रिकानं केलेलं दिसतं आहे की असे नारळ, त्यामध्ये दाबण, बाहुली, त्याबरोबर ज्या व्यक्तीवर करणी करायची आहे अशा व्यक्तीचा फोटो, नाव असं करून 4-5 व्यक्तीच्या अशा करण्या केलेल्या होत्या. यामुळं चिकोर्डी गावामध्ये मोठी दहशत आणि पसरलेली होती. गैरसमज लोक त्या स्मशानभूमीच्या दिशेने जाणं टाळायचे. ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील, सरपंच आणि काही पत्रकारांनी दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनास आम्ही कार्यकर्ते गेलो. त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या किंबहुना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या. आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. खरं तर गावामध्ये अशी दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे, किंबहुना तक्रार केली पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबद्दल व्यापक प्रबोधन करते. आता आम्ही कुरूळ पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणार आहे आणि ज्या कोणी मांत्रिकानं आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना समाजापुढे आणणार आहे. मी सुधीर विजय कांबळे, पोलीस पाटील चिकोर्डी. आमच्या या चिकोर्डी गावामध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गेली 4 दिवसापूर्वी आघोरी प्रकार काहीतरी केलेला आहे असं मला एका अज्ञातांनी फोन करून कळवलं. मी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तर या स्मशानभूमीच्या रॅकला काळ्या फडक्यामध्ये काहीतरी बांधून ठेवले असा निदर्शनास आला. त्याच्यावरती आम्ही 2-3 दिवस वास ठेवला, परंतु आम्हाला ती व्यक्ती काही सापडली नाही. परंतु तो प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच गेला. मग गावातला आम्ही स्थानिक जे मेन लोक जे आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घातला. आमचे गावचे सरपंच रणजित पाटील यांच्या कानावरती घातला, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा पवार यांच्याही कानावरती विषय घातला. आणि मग आज सकाळी त्यांनी मला सांगितले की बाबा आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे संजय बनसोडे आहेत यांना आपण सूचना केलेली आहे, ते 12-12:30 दरम्यान येतील. मग त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की त्या ह्याच्यामध्ये जे काळ्या फडक्यामध्ये जे काय आहे ते नारळ, त्याच्यामध्ये बाहुली, परत त्याच्यामध्ये काही फोटो मुलींचे आणि त्याच्या नावाची चिठ्ठी अशा आमच्या निदर्शनास आले. साधारणतः हा असा प्रकार आम्हाला असं दिसून येतो की हा आमच्या गावातील नसून हा बाहेरच्या कुठल्या तरी परगावाच्या माणसांनी येऊन केलेला हा प्रकार आहे असं प्रथम दर्शनी तर ते आम्हाला दिसतंय. आणि हा प्रेम काय म्हणतात वन साईड प्रेम अशा प्रकारचा काहीतरी असावा असा एक आमचा अंदाज आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक,
vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.